नाशिक शहरासह परिसरात रस्ते खड्डेमय झाल्याची समस्या नाशिककरांसाठी काही नवीन नाही, पण यावेळी वडाळा गाव युवा मंचने या प्रश्नाकडे मनपा बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबलाय। काल वडाळा 100 फुटी रस्त्यावर उतरून खड्डे असलेली रस्त्यांचा गुगल मॅपिंगचा फोटो दाखवत युवकांनी थेट महानगरपालिकेला धक्का दिला। जय कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो आणि जीपीएस लोकेशनसह मोठे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले। घोषणाबाजी करत निष्काळजी अभियंते आणि अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यात आल्या, आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या। नमस्कार। काही दिवसांपासून वडागावातील परिसरातील जे बांधकाम विभागाकडे आम्ही जे तक्रारी करतोय, खड्ड्यांसाठी असेल, फुटपाथसाठी असेल, बांधकाम विभाग त्या तक्रारींकडे सर्व दुर्लक्ष करतोय। त्यांना हे लोकेशन भेटतच नाहीये, म्हणून आज आम्ही लोकेशन सहित फोटो लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड मध्ये एक कात्रण घेऊन उभे आहे का त्यांना खड्ड्यांचा पत्ता लागेल आणि ते इथल्या खड्ड्यांना दुरुस्ती करतील। इतकीच विनंती बांधकाम विभागाकडे, तुम्ही जे डोळे झाक करताय, तुम्हाला वडागावातील खड्डे दिसत नसतील तर आम्ही आज तुमच्या निदर्शनास हे खड्डे आणून देतोय। पूर्ण लोकेशन सहित आम्ही आज फोटो तुम्हाला दिलेले आहे। हे खड्डे तुम्ही येत्या 2 दिवसात कव्हर करावे, क्लोज करावे आणि रस्ता दुरुस्त करावा। याच्यामुळे अनेक अपघात होत आहे, नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील आणि मोठ्या जन आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावे लागेल। नाशिक महानगरपालिकेला वारंवार तक्रार देऊन देखील महापालिका व महापालिकेचे कर्मचारी परिसरातील खड्डे बुजवत नसतील तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे। तर माझी महानगरपालिकेला विनंती आहे की ज्या तक्रारी ऍक्च्युअल मध्ये ऑनलाईन येतात त्या तुम्ही त्या लोकेशन वरती जाऊन व्हेरीफाय करून तिथले ते खड्डे बुजवले पाहिजे आणि येत्या 2 दिवसात परिसरातील संपूर्ण खड्डे जर बुजवले गेले नाही तर वडाळा गाव युवा मंचातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करू। येत्या 2 दिवसात खड्डे दुरुस्त झाले नाही तर जबाबदार अधिकाऱ्यांचे फोटोज खड्ड्यावर लावून तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराच वडाळा गाव युवा मंचाच्या वतीनं देण्यात आला। विशेषतः ही शहरातली पहिलीच वेळ आहे की नागरिकांनी खड्ड्यांचे जीपीएस पुरावे प्रशासनासमोर ठेवले। पावसाळ्यात खड्ड्यांमुळे होणारे अपघात, पाणी साचल्याने होणारी गैरसोय आणि सणासुदीच्या काळातील अडचणी यांचा मुद्दा आंदोलनातून अधोरेखित करण्यात आला। यावेळी जय कोतवाल, रमेश पठाण, ईश्वर पवार, अनुज उदावंत, विवेक देशमुख, सागर वैद्य यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।